नए साल के उपलक्ष्य में नवी मुंबई महानगर पालिका द्वारा वाशी स्थित विश्वदास भावे नाट्यगृह में 32वां वर्धापन दिन समारोह जोशो खरोश के साथ संपन्न हुआ, जहां इस वर्धापन दिवस में मुख्य अतिथि के तौर पर मौजूद थे ऐरोली के विधायक गणेश नायक, बेलापुर की भाजपा विधायक मंदा मात्रे, नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त सुजाता डोले व विजय कुमार महसार, प्रशासन विभाग के उपायुक्त शरद पवार, शहर अभियंता संजय देसाई एवं अन्य मान्यवर। नया साल नए संकल्प के साथ आयोजित इस वर्धापन दिवस में दिसंबर 2023 में नवी मुंबई महानगर पालिका में अपनी सेवा से सेवानिवृत्त हो चुके सेवानिवृत्त अधिकारियों और कर्मचारी वर्ग का मान्यवरों के हाथों सम्मान चिन्ह देकर उनका विशेष तौर पर सम्मान किया गया। इस अवसर पर नवी मुंबई महानगर पालिका के प्रतिभावान कर्मचारियों और अधिकारियों ने सांस्कृतिक कार्यक्रमों के माध्यम से अपनी प्रतिभा का खुलकर जौहर दिखाया, जहां एक से बढ़कर एक प्रतिभा देखकर सभी मान्यवर बेहद मंत्रमुग्ध हो गए। इस दौरान उपस्थित मान्यवरों ने नवी मुंबई महानगर पालिका के 32 साल के अभूतपूर्व सफर पर प्रकाश डाला। उन्होंने 32 साल के सफर का जिक्र करते हुए कहा कि आज नवी मुंबई शहर ऐसी पहली महानगर पालिका है जो खुद के दम पर मजबूती से खड़ा रहने की क्षमता और काबिलियत रखती है। इस अवसर पर मीडिया से बात करते हुए उपस्थित मान्यवरों ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। नवी मुंबई महानगरपालिका 1 जानेवारी 1995 स्थापन झाली। आज तिचा वर्धापन दिन आहे। आजवरच्या कालखंडात कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधी केलेल्या कामाचा आढावा घेण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं। नवी मुंबई ही स्वयंभू महापालिका आहे। केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं सहकार्य मिळालं तर आनंद आहे। जर उद्याला नाही मिळालं तरी सुद्धा नवी मुंबई महापालिका स्वतःच्या पायावर उभी राहू शकते। अशा प्रकारची रचना, भौगोलिक आणि एकूणच निसर्गानं वरदान दिलेली महापालिका आहे। भविष्यकालामध्ये इतके कर्मचारी, अधिकारी वर्ग, लोकप्रतिनिधी चांगलं काम करतील असा विश्वास व्यक्त करतो। नवी मुंबई महानगरपालिकेचा 32वा वर्धापन दिवस आज मोठ्या उत्साहामध्ये नव्या मुंबईत साजरा होत आहे आणि ह्या नव्या मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रात नव्हे तर देशात 1 नंबर महानगरपालिका, स्वच्छता असेल, पाण्याची व्यवस्था असेल, रस्ते असेल, आरोग्य असेल, सगळ्या व्यवस्था अशी युक्त ही नवी मुंबई महानगरपालिका आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे पुरस्कार असतील, गणपती उत्सव असतील, दिवाळी उत्सव असतील, वेगवेगळ्या स्पर्धा असतील, लहान मुलांपासून त्या महिलांपर्यंत सगळ्या कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिका एकमेव महानगरपालिका आणि तिचा आज वर्धापन दिवस मोठ्या नवीन वर्षामध्ये उत्साहात साजरा होत आहे। मी सर्व कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, संपूर्ण नवी मुंबईच्या रहिवाशांना की त्यांच्यामुळे आज या महानगरपालिकेमध्ये ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत तर आम्ही कुठलाही उपक्रम राबवताना आयुक्त साहेबांनी जर त्यांनी आव्हान केलं की आम्हाला स्वच्छ सुंदर नवी मुंबई ठेवायचे, त्या आव्हानाला सगळे नागरिक, सर्व संस्था प्रतिसाद देतात आणि सर्व कर्मचारी, अधिकारी मिळून हे काम करतात। म्हणून आज आमची नवी मुंबई महानगरपालिका ही नावलौकिकाला आलेली आहे आणि मी सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांना मनापासून आजच्या दिवशी शुभेच्छा देते। या पालिकेची पहिली मी महानगरपालिकेची सदस्य आहे। या नात्याने या पालिकेचा सगळा कारभार गेले अनेक वर्ष मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि प्रत्यक्ष जितकी मदत करता आली पालिकेला तितकी मी केलेली आहे। त्यामुळे मला खूप आनंद वाटत आहे की आजचा दिवस हा जो माझ्या जीवनात पण एक आनंदाचा क्षण आहे की पालिकेच्या वर्धापन दिवसाला मला उपस्थित राहायला मिळतं। सर्वप्रथम सर्व नवी मुंबईकर वासियांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज जसं नूतन वर्ष 2024चा प्रारंभ होतो आहे त्याचप्रमाणे आज नवी मुंबई महापालिकेचा देखील 32वा वर्धापन दिन आहे। त्यानिमित्ताने महापालिकेच्या वतीने महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सर्व शहरवासियांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि 32 वर्षामध्ये महापालिकेतल्या सर्व अधिकारी, कर्मचारी, इथले सर्व लोकप्रतिनिधी, इथले सर्व नागरिक यांच्या अथक प्रयत्नातून ग्रामपंचायतीमधून महापालिका झालेली ही नवी मुंबई महापालिका ही 21व्या शतकातील एक शहर म्हणून पूर्ण भारतभर आणि जगभर ही प्रसिद्धी पावलेली आहे। स्वच्छतेच्या बाबतीत
आणि सौंदर्याच्या बाबतीत या महापालिकेला अनेक पुरस्कार राज्यस्तरावर आणि केंद्र स्तरावर मिळत आहे आणि अनेक क्षेत्रामध्ये ही महापालिका घोडदौड करत आहे. तर मला या गोष्टीचा आनंद आहे आणि आयुक्त या नात्याने मी सर्व अधिकारी कर्मचारी यांना आणि सर्व शहरवासियांना या नवीन वर्षाच्या आणि वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.